नमस्कार प्रजा टाइम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत. आज रविवार दिनांक 22 जून 2025. नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर येथे टोमॅटोचे बाजारभाव पाहणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आजची टोमॅटोची परिस्थिती काय आहे ते आपल्याला समजेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. हो नमस्कार. नमस्कार. बोला ना. काय आज मार्केटची परिस्थिती काय आहे? आजची मार्केटची परिस्थिती थोडी बरी आहे. 200 ते 250 रुपये गेले नवीन माल. 200 ते 250 नवीन माल आणि मीडियम जुने माल जुन्या मालाला काही किंमत नाही, पण आता नाही म्हणून ते गाड्यावरच्या गाड्या खाली करू राहिले. 100 ते 150 रुपये. आणि गोल्टी माल गोल्टी 40-50 रुपये. आता एवढे बाजारभाव पडायचे कारण काय? आता हे पाणी पावसाची माल आहे, थोडी आवक बेंगलोरची चालू होती कंपनी जास्त. बेंगलोरची आवक चालू होती का? आता तुमच्याकडे कुठला माल येतोय? आमच्याकडे आता पारनेर आहे, आता धुळवडचा माल चालू होतो. धुळवड पारनेर. पारनेर म्हणजे पारनेरचे शेतकरी का? हा, हे पारनेरचे बाबूराव नवले. काका सध्या शेतीचे पोझिशन काय शेतामध्ये टमाट्याची? कसं वाटलं गेलं नेमकी? लय आला. झाडे कसे उबळले का चांगले अजून कसे सध्या परिस्थिती कशी? किती एकरी ॲव्हरेज काय निघू राहिले? साधारणतः हायेस्ट मोंडा किती गेला का गेलाच नाही अजून? म्हणजे सुरुवातच आहे. एकरी किती खर्च आला तुम्हाला? लाख 1.5 लाख. कशा पद्धतीने लागवड करेल? मल्चिंग मल्चिंग ड्रिप. आणि आता सध्या किती म्हणजे कोणत्या पोझिशनला आहे तो? आता काय बांधायला काय चालू आहे, म्हणजे दोन टप्प्यात आहे. 2 टप्प्यात. आणि आता किती लावलेले टोमॅटो? टोमॅटो आता 10-15 हजार रुपये. झाडांची परिस्थिती कशी? झाड जरा बरे बरे म्हणजे कसे असे हिरवे आहे का? कुठला रोगराई काही? रोगराई आहेत चालू ना आता. आणि किती प्रमाणात पावसाचं प्रमाण कसं आहे सध्या तिकडं? प्रमाण जास्त आहे ना पावसाचं. लागवडी किती तिकडे सध्या? लागवडी बरीच आहे. म्हणजे पारनेरच्या आसपास भरपूर लागवडी. हा, तर तुम्ही संगमेर मार्केटला आणता का इतर कुठल्या मार्केटला नेता? संगमनेर मार्केट, नारायणगाव मार्केट. सध्या नारायणगावमध्ये संगमेरमध्ये काही फरक पडतो? हा, मग फरक आहे ना. किती फरक पडतो? तसं व्यापारी घ्यायचे मालावर. मालावरती डिपेंड आहे सगळं. जसे मालाची क्वालिटी असेल तसंच. शेट आता हे बाजारभाव कसे किती दिवस काय काय आयडिया? बाजार भाव आता हे असंच चालू आता माल वाढते जाणार आहे. नवीन माल बाजार आता हेच पद्धतीने राहणार. याच पद्धतीने राहणार. आता पण उत्पादन म्हणजे बाहेरचा माल येणारच ना पारनेर या साईडचा. बेंगलोर संपला तर बाजार वाढणार. बँगलोर संपलं तर बाजार वाढणार. नाही तर नाही. ठीक आहे, चला धन्यवाद. व्यापारी बंधू तसेच शेतकरी बंधूंशी चर्चा केल्यानंतर आजची मार्केटची परिस्थिती आपल्याला त्यांच्याकडून कळालेली आहेच. नेमकी 1 नंबर माल काय विकलेला आहे, 2 नंबर क्वालिटीचा माल काय विकलेला आहे, गोल्टी माल म्हणजे 3 नंबर क्वालिटीचा माल काय विकतोय आणि नेमकी आजची परिस्थिती काय आहे ती शेतकरी बांधवांनी तसेच व्यापारी बंधूंनी आपल्याला समजून सांगितलेलं आहे. तर आणखी काय आपल्याला माहिती मिळते का? आजची बाजारभावाची काही परिस्थिती नेमकी कशी आहे आणखी आपण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओवरती थांबून राहा. इथे काही शेतकरी आहेत त्यांशी चर्चा करणार आहोत. नमस्कार मालक. कुठून आले? पारनेर. पारनेर खुद पारनेर का? टाकळी ढोकेश्वर शेजारी. कोणती व्हरायटी आपली? 62-42. कसं काय सध्या मार्केट कसं आहे? 1 नंबर. मीडियम माल? 50 रुपयापासून 100 रुपये. बापरे, एवढे डाऊन झाले. आणि गोल्टी माल? गोल्टी 50 आहे, मीडियम 100. मीडियम 100 आहे, गोल्टी 50 आहे. सध्या शेतामध्ये टोमॅटोची परिस्थिती कशी आहे? पावसामुळे लय वाईट परिस्थिती चालू. एकरी काय उत्पादन किती निघू राहिले सध्या? तसं एकरी उत्पन्न गेल्या वर्षी कमीत कमी 1500-1600 टॉप गेले. चालू वर्षी 400-500 टॅक्टर याचा बी अंदाज नाही म्हणजे यावर्षी लॉसमध्ये का? लॉस. एकरी किती खर्च येतो? एकरी खर्च येतो 80,000 रुपये. 80,000. 80-90,000. कशा पद्धतीने करेल लागवड? मल्चिंग. मल्चिंग केलेले का? धन्यवाद. तर आणखी इथे काही शेतकरी दिसतात त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार माऊली. नमस्कार.
काय आज मार्केटची परिस्थिती आज मार्केटची परिस्थिती 2 दिवसापेक्षा अजून खराब आहे. खराब आहे का? म्हणजे कारण काय नेमकी माल खराब म्हणून का? माल खराब पण नाही. आता 3-4 दिवसापासून पाऊस उघडलाय, माल पण चांगले येतात. हा हा पण तरी मार्केट एकदम त्या साड्या नाही, म्हणजे अशी मजाच नाही राहिली. मजाच नाही राहिली. म्हणजे मला व्यापार कळाल्यानुसार आहे ना बाहेर माल नाही जावं हा हा 200-250 वर मालच नाही आज. बाहेर आज माल 250-300 पर्यंत गेला, तेव्हा 200-250. काय एक नंबर काय विकला आज? एक नंबर लास्ट 100-200-250. आणि मीडियम माल मीडियम माल 100-150-150. आणि उलटी गोल्ड 30-40. फारच कमी झाली. फार कमी, फार कमी. ठीक आहे. नाही, तोडण्याची इच्छा नाही आणि वाहण्याची इच्छा नाही. पण मग तसं ठेवून चालत नाही शेतात. ठेवणं चालत नाही. ठेवले म्हणजे लोक नावटात हा म्हणजे जीव जाईन म्हणून हातपाय फोडायचे अशी गंमत आहे. अशी पोझिशन झालेली. हा, अशी पोझिशन आहे. ठीक आहे, धन्यवाद. तर एकंदरीत व्यापारी बंधूंशी त्यानंतर आपण आता परत पुन्हा शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हे शेतकऱ्यांनी आपल्याला आजची बाजारभावाची संपूर्ण पार्श्वभूमी परिस्थिती सांगितलेली आहे की एक नंबर माल कसा विकलेला आहे, मीडियम माल कसा विकलेला आहे, गोल्टी माल कसा विकलेला आहे आणि ही परिस्थिती कशामुळे तयार झालेली आहे. मालाची क्वालिटी म्हणजे माल खराब पण नाही आहे, क्वालिटी पण चांगली आहे, परंतु आजची परिस्थिती फक्त माल बाहेर जात नाही आहे. याच कारणाने आज बाजारभाव पडलेले आहेत, बाजारभाव कमी आहेत असे आज आपल्याला शेतकरी बंधूंनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर असेच रोजचे बाजारभाव आणि मार्केटची परिस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी प्रजा टाइम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.